ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे जो खेळ प्रिया अर्जुन आणि सायलीला अडकवण्यासाठी करत आहे, आता त्याच खेळात म्हणजे डावात प्रिया अडकलेली असते. प्रियाला माहीत असतं की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण ज्यावेळी अर्जुन माझं सायलीवर प्रेम आहे हे जेव्हा तिला सांगतो तेव्हा ती चांगली चिडलेली असते. मला वाटलं तो माझ्या हातात येईल, पण तो ॲक्टिंग करतोय काय, ह्याचं सायलीबरोबर प्रेम नाही, हा मला जाळ्यात अडकवायला पाहतो, असं मी सगळ्यांसमोर आणणार. आता इथे प्रिया तर एक चांगलीच घाणेरडी चाळ खेळायचं ठरवते. इथे सायली आता नवऱ्याच्या पाठीशी उभी राहायला खंबीरपणे तयार असते. तिथे जे काही सायलीने ऐकले असतात त्यामुळे ती सायली आता खुश असते. ती सायली अर्जुनला विचारत असते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. अर्जुन घाबरलेला असतो, त्याला वाटतं सायली आता घर सोडून गेली तर का होईल. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं. सायली सांगते, मला एकच गोष्ट विचारायची होती. प्रियाला बोललात ते. यावर अर्जुन गडबडतो. अर्जुन बोलतो, ते नाही हे. आणि तेव्हा सायली बोलते, काय ते सांगा ना सर. अर्जुन बोलतो, प्रियाला सांगितलं ते ना सगळं खोटं होतं, पण सायलीला सगळा उलगडा करायचा असतो. यावर सायली समजते अर्जुन माझ्यावर खरोखरच प्रेम करतात. काही झालं तरी मला अर्जुन सरांकडून हे वधून घ्यायलाच पाहिजे. जे काय ते बोलले ते सगळं सत्यच होतं. ते प्रिया एक डाव खेळणार असते. ती ठरवते आता अर्जुनला मी बदनामच करणार. इथे प्रिया रविराजांना सांगते अर्जुन सायलीची फसवणूक करत आहे. तेव्हा रविराज बोलतात, कसली फसवणूक. अर्जुन आणि सायलीचं प्रेम आपण पाहिलंच आहे ना. तेव्हा प्रिया बोलते, नाही बाबा. तेव्हा रविराज सर बोलतात, तू उगाच ह्याच्यामध्ये चुकीचा गैरसमज करून घेत आहेस. काल मी पाहिलंय की अर्जुन आणि सायलीचं किती प्रेम. अर्जुन आणि सायली एकमेकाबरोबर डेट पण करत होते आणि दोघं किती छान रमले होते, पाहिलं नाही मी सगळं. तेव्हा प्रिया सांगते, हे सगळं तुमच्या समोर बनाव रचला होता, ते खरं नाही आहे. तेव्हा रविराज सांगतात, खरं काय ते तुला काय सांगायचं आहे. तेव्हा प्रिया सांगते, तुमच्या समोर जे दृश्य ठेवलंय ते चुकीचं आहे. रविराज बोलते, काय बोलतेस तू तन्वी. प्रिया बोलते, मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. तुमच्या समोर जे दृश्य ठेवलंय ते चुकीचं आहे. तेव्हा प्रिया बोलते, अर्जुनने तिथे जे काही केले ते माझ्यासाठी केलं आहे. अर्जुनला खरं तर सायलीचा कंटाळा, सायलीचा काकूबाई सारखं वागणं आणि राहणं यामुळे अर्जुनला कंटाळा आहे. त्यावरती रविराज म्हणतात, माझा या गोष्टीवर विश्वासच पटत नाही आहे. प्रिया बोलते, मी खरंच ते सांगते, माझ्या पायामध्ये जे अँकलेट दिसतात ते अर्जुननेच घातलेत. मला वाटलं ते मैत्रीच्या नात्याने दिले आहेत, पण ते मैत्रीच्या नात्याने नाही दिलेत. आणि ते त्याने प्रेमाने घातले होते आणि सायली त्याला आवडत नाही म्हणून ते त्याने प्रेमाने घातले होते. बाबा तुम्हाला समजतं ना, अर्जुन सायलीला फसवायचं पाहत आहे. बाबा तुम्ही अर्जुनवर विश्वास ठेवू नका, असं बोलत प्रिया आणि यामध्ये रविराज प्रियाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं सायली ऐकत असते. आणि इथे अर्जुनला सांगायला येते, जे काय खरं आहे ते सांगा, आपल्यावर मोठं संकट येणार आहे. अर्जुन सर, याची मला कल्पना आलेली आहे. व अर्जुन बोलतो, कसलं संकट. यावर सायली अर्जुनला सांगायला लागते की आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे. का माहित नाही, पण खरंच मला खूप मोठी भीती वाटत आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, काय झालं नक्की. प्रिया रविराजांना सांगते, अर्जुन आणि सायली यांचा एकमेकावर प्रेम नाही आहे. अर्जुनचं प्रेम माझ्यावर आहे, सायली त्याला काकूबाई सारखी वाटते. अर्जुन सायली बरोबर प्रेमच करत नाही. तेव्हा अर्जुन बोलतो, काय. तेव्हा अर्जुन बोलतो, मी काय करू. तेव्हा सायली बोलते, काय ते खरं ते सांगा. तेव्हा अर्जुन समजतो की हे सगळं सायलीने ऐकलं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, मी तुम्हाला काही सांगितलं आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झालं तर. तेव्हा सायली सांगते, आपण कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला पाहिजे. तेव्हा सायली सांगते, तुम्ही जे काय म्हटलंय ते खरं होतं ना. ते अर्जुन गडबडतो आणि सायलीकडे एकटक पाहतो. हो सायली, मी तुमच्यावर आधीपासूनच प्रेम करायला लागलो आहे. अर्जुन बोलतो, तुम्ही मला एक वचन द्या, तुमचं जर माझ्यावर प्रेम नसेल तर तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मधुभाऊंची केस मीच लढणार आणि मधुभाऊंना मीच सोडवणार. आणि याच कारणासाठी मी तुम्हाला सांगायला घाबरत होतो, माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घर सोडून जाल आणि त्यावर घाबरत होतो हे सगळं मी सांगायला, की माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे. तेव्हा सायली बोलते, हे खरं सर, 100% खरं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. फायनली अर्जुनच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ते सायलीला समजल्यावर सायली खूप खुश होते. तेव्हा सायली बोलते, मी का घर सोडून जाईन. तेव्हा अर्जुन बोलतो, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. सायली बोलते, खरं तर मी पण तुमच्या प्रेमात पडले आहे. हे ऐकल्यावर अर्जुन खूपच आनंद होतो. तेव्हा अर्जुन सायलीला मिठीत घेतो. हे सगळं घरातले मेंबर पाहत असतात. ते प्रियाचा डाव उलटा करून अर्जुन आणि सायलीने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि रविराज सुद्धा हे सगळं पाहत असतात. आणि प्रिया इथे आता खोटी ठरत असते. सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि प्रियाला तोंडावरच आपटलेलं असतं. आता यामध्ये प्रियाचं कारस्थान फुटलंय. आता प्रिया आता कुठलं नवीन कारस्थान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.